केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला विलन ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत पहिल्या दिवसापासून. त्यात वेगळं काही नाही आहे. आणि विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडली आणि राजकीय पक्षात फूट पडली नाही. राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, अशा पद्धतीच्या जे काही युक्तिवाद चालले आहेत, मला एवढंच सांगायचं आहे, विधिमंडळ पक्षात त्यांच्यासोबत कोणी नव्हतं हे तर ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. परंतु राजकीय पक्षामध्ये, संघटनेमध्ये 90% वरती आमदार, विविध जिल्हाप्रमुख असू द्या, नेते असू द्या, उपनेते असू द्या, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, युवा सेना असेल, हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे फक्त विधिमंडळ पक्षात फूट पडली असं जे म्हणतात तसं नाही आहे. संघटनासुद्धा 90%च्या वरती संघटना आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आणि आज नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा 60 आमदार, आमचे खासदार, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका ह्या ज्या काही निवडून आलेल्या आहेत, त्या ठिकाणी अध्यक्ष निवडून आलेले आहेत. मेजॉरिटी आम्ही जे निवडून आलेले आहोत ते कार्यकर्ते आणि संघटना आमच्या सोबत आहे म्हणूनच आम्ही निवडून आलो आहोत ना. का फक्त लोकप्रतिनिधीच्या जीवावर नाही निवडून आलो. कार्यकर्ते, पदाधिकारी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही निवडून आलेलो आहोत. यांच्यासोबत नव्हते म्हणून यांची ही अवस्था झालेली आहे. एकनाथ शिंदेची पावलं निवडणूक आयोगाच्या तत्वांना धरून नाहीयेत. एकनाथ शिंदे यांची पावलं निवडणूक आयोगाच्या तत्वांना धरून नाहीयेत, हा सिब्बलांचा दावा परत असल्याचा. बघा, सिब्बल बोलत असताना आपण पाहत आहे की युबीटीचे जे काय आता उरलेले शिल्लक, सद्यस्थितीला जे काही शिल्लक खासदार आहेत ते कशा पद्धतीने त्यांची चेहऱ्यावरती भावना निर्माण होत आहेत. आणि त्या भावना निर्माण होण्याकरता त्यांना थोडंसं मनामध्ये काहीतरी बाबा आम्ही जिंकू ही भावना निर्माण होण्याकरता माननीय सिब्बलजी बोलत आहेत, ते खुश होत आहेत. आमचासुद्धा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की भूमिका काय आणि आमची बाजू काय. आमचे वकील जेव्हा बोलायला लागतील तेव्हा तुम्हाला कळेल की निवडणूक आयोगाकडे अधिकार नव्हता. निवडणूक आयोगाने आधी ठरवलं होतं निर्णय काय करायचा आणि मग त्यांनी सुनावणी घेतली. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की बेकायदेशीररित्या यांना मुख्यमंत्री केलं. हे बघा, अशा पद्धतीने निवडणूक आयोग ही सुद्धा एक स्वायत्त संस्था आहे, एक निर्णय देणारी संस्था आहे. त्यांच्यावरती अशा पद्धतीने टीका करणं मला तरी योग्य वाटत नाही. पहिल्या दिवसापासून यांनी स्वतःची जी कमतरता आहे किंवा स्वतःचा जो स्तर खालवलेला आहे, जे लोक यांना सोडून दिलेले आहेत, त्याचा विचार न करता निवडणूक आयोगावरती खापर ठेवण्याचा प्रत्येक वेळी यांनी प्रयत्न केलेला आणि आजही तेच करत आहेत. पण जेव्हा एखाद्या पक्षामध्ये फूट आहे, जेव्हा विधिमंडळ पक्षामध्ये फूट असते, त्याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतात, इलेक्शन कमिशन घेत नाही. तुमच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने हा निर्णय घेतलेला आहे. राजकीय पक्षामध्ये फूट नव्हती. बघा, राजकीय पक्ष म्हणून आमचा जो पक्ष आहे तो आमचा कायम आहे. आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेपासून बाजूला गेलेलो नाही आहोत आणि जे कोण बाजूला गेलेले आहेत त्यांना लोकांनी बाजूला केलेलं आहे. तुमचा पक्ष फुटला नाही असा दावा आहे. आमचा जो ओरिजिनल पक्ष आहे बाळासाहेबांच्या भूमिकेचा, हिंदुत्ववादी भूमिकेचा, तो कायम आहे आणि जे पक्षाच्या विरोधात गेले ते बाजूला गेलेले आहे.